रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार? अर्थात राज्यात चर्चेला जात असलेला प्रश्न आहे आणि आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक ठराव केलेला आहे। तो ठराव नेमका काय आहे तुम्ही समजून घेणार आहे, कारण की भाजपने देखील या जागेवरती दावा केलेला आहे। ठराव केलात त्यामध्ये किरण सामंतांच्या नावासाठी तुम्ही आग्रही आहात, शिवसैनिक शहरातले किंवा स्थानिक पदाधिकारी अगदी जिल्ह्यातले पदाधिकारी असं कळतंय। ठराव काय केलात आणि पुढची प्रोसिजर काय असेल? आजची आमची शिवसेनेची कार्यकर्त्यांची आणि माजी नगरसेवकांची आज बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आम्ही असा ठराव मांडला की किरण भैया सामंत यांना आपली उमेदवारी मिळावी। हा ठराव आमचा पक्षश्रेष्ठींच्याकडे आम्ही हा ठराव पाठवणार। एक भाजपकडून देखील मागणी केली जाते, धुसफूस आहे मुळात ह्या जागेवरून, म्हणजे जर मुख्यमंत्री म्हटलात, गोव्याचे मुख्यमंत्री आले किंवा इतर पदाधिकारी आहेत त्यांची देखील तशीच मागणी, धुसफूस सुरू दिसते। आपलं म्हणणं चुकीचं आहे, धुसफूस वगैरे असं काही नाही आहे। कसं आहे, किरण सामंत यांचं कर्तृत्व फार मोठं आहे। ज्याचं कर्तृत्व मोठं असतं त्याचाच सन्मान राजकारणात होत असतो। म्हटल्यानंतर उदय सामंत जे 4 वेळा म्हणजे 20 वर्ष गेली 20 वर्ष त्यांचं इथे रत्नागिरी तालुक्यामध्ये ठसा उमटवलेला आहे। त्याच्या मागोमाग खांद्याला खांदा लावून किरण सामंत दादा सामंत आहेत, त्यांचंही काम या रत्नागिरी शहरामध्ये, रत्नागिरी तालुक्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। म्हटल्यानंतर धुसफूस वगैरे नाही, ज्यांचं कर्तृत्व सिद्ध होणार आहे आणि कर्तृत्व आहेच त्यांनाच उमेदवारी मिळणार। याचाच अर्थ होय मीच किरण सामंत, असेच करून आम्ही संकल्प करून या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करून किरण सामंत यांना निवडून आणणार आहे। बरं, मित्रपक्षांना काय सांगाल? नाही, प्रत्येक पक्ष जो आहे तो आपल्या परीने दावा करत असतो आणि दावा करणं हे काही चुकीचं नाही। ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये ह्या सर्व गोष्टी चालतात। असं असलं तरीही भैया सामंतांची जी काम करण्याची पद्धत आहे आणि संपूर्ण ह्या लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीचा जर विचार केला, म्हणजे अगदी परशुरामपासून ते पात्रादेवीपर्यंत हा एवढा मोठा मतदारसंघ आहे। ह्या प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक विधानसभेत जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर भैयांनी आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे। आणि नुसती आम्ही शिवसेनेचीच लोक नाही आहोत त्यांच्याबरोबर, तर संपूर्ण जनता जी आहे, सर्वसामान्य गरीब जनता जी आहे आणि सर्व थरातली जनता आहे, सर्व जाती धर्माचे जे लोक जे आहेत ते पूर्णपणे भैयांच्या पाठीशी आहेत। आणि आम्ही पूर्णपणे असा ठराव केलेला आहे, आज फक्त रत्नागिरी शहराच्या पुरता मर्यादित झाला, पण संपूर्ण जिल्ह्यातनं आणि कॉन्स्टिट्युएन्सीमधनं शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी सर्वजण एकत्र येऊन आम्ही असा ठराव करणार आहोत की ही उमेदवारी भैया सामंतांनाच मिळावी। आणि राहिला मित्रपक्षाचा जो विषय आहे, तर मित्रपक्षाचा राणेसाहेब असतील, आणखीन राजन तेली असतील, की प्रमोद जठार साहेब असतील किंवा इकडचे बाळासाहेब माने असतील, राजेश सावंत असतील, ते पूर्णपणे भैयाच्या पाठीशी आहेत असा आम्हाला ठाम विश्वास आहे। आणि भैयांना उमेदवारी मिळाल्यानंतर मित्रपक्ष आमच्या सोबत राहील अशी आम्हाला आशा आहे। कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना आपल्या नेत्याबद्दल आशा विश्वास असणं हे स्वाभाविक आहे, पण आत्ता ज्या घडामोडी आहेत, राणेंचं ट्विट आहे, नारायण राणेंचं, शिवसेनेचे भाजपचे माजी आमदार आहेत किंवा गोव्याचे मुख्यमंत्री आहेत, जाहीरपणे अगदी 2 दिवसापूर्वी मेळावा झाला, तिथं जाहीरपणे म्हणतात की जागा आमचीच आहे। स्टेटमेंट्स काय आहेत अख्ख्या राज्याला कळलेलं आहे, तुम्हाला देखील माहिती आहे। अशा परिस्थितीमध्ये आशा कितपत आहे? आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की भैयाशेठ सामंतांनाच उमेदवारी मिळणार आहे। कारण मी एकाच वाक्यात सांगते की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। ते देवत्व सगळ्यांना भैया सामंतांमध्ये दिसतं। भैया सामंत कधीही काम करताना कोण कुठच्या धर्माचा आहे, कोण कुठच्या जातीचा आहे हा विचार करत नाही आहेत। त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येकाचं ते आपुलकीने काम करतायत आणि ह्या सगळ्यांच्या दुवा भैयाशेठच्या पाठीशी आहेत। त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की भैयाशेठ सामंतांनाच उमेदवारी मिळणार आहे। या पदाधिकाऱ्यांना विश्वास एकच आहे की उमेदवारी भैया सामंत यांनाच मिळणार। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की माझ्या माहितीमध्ये तरी किमान अशा पद्धतीचा ठराव होणं किंवा अशा पद्धतीने शिवसेनेकडून मागणी होणं ही कदाचित पहिलीच वेळ आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।